नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र आज खूपच जबरदस्त आणि रंगथरारक ट्विस्ट आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता इकडे मात्र तारिणी स्वतःचं खूप मोठा दिमाग लावत आता जेला चा कॉलसुद्धा ट्रॅप केलेला असतो आणि या ट्रॅपिंगमध्ये आता टेक्नोच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. इकडे तारिणीला आता दोन व्यक्तीवरती संशय आलेला असतो, तो म्हणजे डॉक्टर कामत आणि कौशिकी. तर सध्या ती आता मेन महत्त्व देते ते म्हणजे कौशिकीला, कारण आता तिला सतत वाटत असते की या भोळ्या भाबड्या चेहऱ्यामागे कौशिकीचं काही ना काहीतरी रहस्य लपून ठेवलेलं असतं. आणि आता तिच्याकडे बघून तिला असं तर इकडे मात्र आता भोळ्या बाबड्या चेहऱ्यावरच्या मागे काही ना काहीतरी रहस्य लपलेलं असतं, तिला असं वाटत असते. आणि तेवढ्यात मात्र तिला टेक्नोचा कॉल येतो आणि बोलतो की बॉस, मी केदारच्या मोबाईलवरती रेकॉर्डिंग पाठवलेली आहे. तुम्ही सांगितलं होतं की जेचा कॉल ट्रॅप करा आणि मी तो कॉल ट्रॅप केला. आता तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐका. तेव्हा केदार आता एक रेकॉर्डिंग इकडे तारिणी समोर लावतो आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये आता जे 10 लाखाची मागणी कौशिकी समोर करत असतो. आवाज ऐकता क्षणी मात्र इकडे केदार आणि तारिणीच्या पायाखालची जमीन सरकते. ती खरंच युवराज म्हणजे इकडे गुलाबचा बॉसला लपवण्यासाठी ही 10 कोटी रुपयांची लाच इकडे जेला देण्याचं कौशिकी फोनवर बोलत असते. आणि एका ठिकाणी सुद्धा या दोघांनी निश्चित केलेलं असते. पण आता या दोघींनी तारिणी आता इकडे जेला लाच घेताना, तर तिकडे मात्र कौशिकी गुलाबचा बॉस लपवण्याचा प्रयत्न करते. आणि तो बॉस आता या तारिणीच्या टीमच्या हाती लागू नये म्हणून त्यासाठी का लाच देते, हे खूप मोठ्या रहस्याचा पर्दाफाश आता तारिणी समोर होणार आहे. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवलंय ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया. इकडे मात्र आता जेव्हा पूजेसाठी तारिणी कौशिकीला बोलवण्यासाठी जाते, तेव्हा मात्र आता कौशिकी फोनवर बोलत असते की नाही, हे युवराजचं प्रकरण एवढ्या लवकर थंड होणार नाही. काही झालं तरी आपल्याला अलर्ट राहायला हवं. म्हणून आता पूजा होते. त्या पूजा झाल्यानंतर त्या दिवशी फक्त आणि फक्त एकच चिंता इकडे तारिणीला होत राहते. आता तारिणी केदारला बोलते की केदार, मला असं वाटते की यामध्ये नक्कीच कौशिकी ताईंचा काही ना काही लपवत आहे. आणि मात्र इकडे आपल्याला टेक्नोने सांगितलेलं असतं की यामध्ये जे ही कौशिकीला का भेटते आणि या दोघी 10 करोड बद्दल का बोलतायत. खरंच काहीतरी झालं. आपल्याला आता या दोघीवरती वॉच ठेवायला हवं. तेव्हा आता इकडे लगेच तारिणी कत्रीला कॉल लावते आणि बोलते की हे बघा, आता 2 दिवसांनी जे आणि कौशिकी खांडेकर का भेटतात हे आपल्याला सर्वात महत्वाचं टॉपिक आहे. कारण आपल्याला गुलाबने सांगितलं होतं की जे मरण्याच्या अगोदर की तुमच्या आजूबाजूचा एक व्यक्ती आहे जो तुझ्या आईचा म्हणजे माझ्या आईचा वसू बेलसरेचा खुनी आहे. आणि आता त्याही नंतर की तो गुलाबचा बॉस आहे. आता हे एक सत्य आहे की कौशिकी खांडेकर जेला जेव्हा लाच देणार ना, तर या दोघीला आपल्याला रंग्यात पकडायचा आहे. म्हणून तारिणी टीम अलर्ट राहा. तेव्हा आता तारिणी टीम अलर्ट झालेली असते आणि इकडे मात्र कौशिकीवरती सतत वॉच ठेवून असते. ते म्हणजे आता ही तारिणी आणि केदार. आता तो दिवस उगवलेला असतो आणि सकाळ झालेली असते. तेव्हा तारिणी आता बँकेमध्ये जाते आणि खूप भल्या मोठी पैशाची बॅग घेऊन आता एक खंडर असतं ज्या ठिकाणी आता जेनी इकडे कौशिकीला भेटायला बोलवलं असतं. त्या खंडरमध्ये आता एंट्री होते. तर तारिणी टीम आता इकडे मात्र केदार आणि इकडे तारिणी आता इकडे कौशिकीच्या मागावरती असतात. इकडे जेला वाटतं की आता तारिणी टीमला आपण काम देऊन ठेवलेलं आहे. जेला असं वाटतं की इकडे मात्र आपण तारिणी टीमला काम देऊन ठेवलंय. आता तारिणी टीम लक्ष दुसरीकडे आहे. इकडे मात्र तारिणी हुशारीने आता जेच्या मागावरती फातिमा आणि कत्री असतो, तर इकडे मात्र कौशिकच्या मागावरती केदार आणि तारिणी असते. तर आता दोघी सुद्धा त्या खंडरमध्ये पोहोचलेल्या असतात आणि आता इकडे मात्र तारिणी टीम आजूबाजूला लपलेली असते. तेव्हा मात्र आता एका तारिणी त्या दोघींच्या मोमेंट्समध्ये लक्ष केंद्रित करत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कत्री स्वतःच्या मोबाईलमध्ये त्या दोघी काय बोलतात, इकडे मात्र कौशिकी घराबाहेर निघालेली असते. तेव्हा मात्र आता तिच्या साडीच्या बाजूला तिला दिसणार नाही अशा मायक्रोफोनमध्ये आता इकडे तारिणीने लावलेला असतो. आणि त्या दोघीमध्ये काय बोलणं होतं दूर बसून सुद्धा ऐकायला येतं. म्हणून इकडे आता जे भेटलेली असते आणि बोलते की वेलकम कौशिकी, मला माहिती होतं की तू हे माझं काही जे बोलणं आहेस ते मनावर घेशील आणि तू मनावर घेतलेलं आहेस. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते, का नाही मनावर घेणार, मी घेतलं हे तुझे 10 कोटी आणि आता तुझी जी काही तारिणी टीमचे मेंबर आहेत ना, ते माझ्यापर्यंत पोचायला नको. त्यावर जे बोलते की काय कौशिकी खांडेकर, मला विसरली की काय. तेव्हा कौशिकी हसते,
लगेच इकडे जेजेला मिठी मारते आणि बोलते की तुला कसं विसरणार, मी ज्या दिवसापासून या धंद्यामध्ये माझ्या वडिलांनंतर आलेली आहे त्या दिवसापासून मी तुला ओळखते आणि आता मात्र पर्यंत पोहोचलेली आहे. कारण मला जेव्हा संकटांची या तारिणी टीमची चाहूल लागलेली तेव्हा मी तुला सांगितलं की इथं पोस्टिंग करून घे, सांगितलेलं इथं पोस्टिंग करून घे की तुझी आणि तू माझं ऐकलंय. खरं तर माहिती आहे का, तू आहेस जे जे म्हणून मला काही मात्र आता टेन्शन नाही. जेव्हा माझे वडील होते तेव्हा सुद्धा तू त्यांच्यासाठी काम करतो, नुकतीच जॉईन झालेली होती आणि मात्र या तारणीच्या आईला सुद्धा जेव्हा तुने माझ्या वडिलांचा आता जे काही माझ्या वडिलांना जे काही त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणायचं ठरवलं, मात्र तू तारणीच्या आईला स्वतःच तिच्यावरती गुन्हा उलटवत आता लोकांसमोर या जगासमोर तिला गुन्हेगार ठरवून तिचा आपण खून केला. आणि एवढं मोठं रहस्य, आपण कितीतरी असे रहस्य आहेत जे आपण लपून ठेवले आहेत आणि सर्व तुझ्यामुळे शक्य झालं आहे. जे जे थँक्यू. आणि हे तुझे 10 कोटी आता उरलेले 10 कोटी जेव्हा तुम्हाला तारिणी टीम सर्व मेंबरची आता फोटोसह आणि डिटेल देशील तेव्हा मी बाकीचे 10 कोटी तुला देणार. तेव्हा आता इकडे जे जे बोलते की जे जेला पैशाची भूक आहे, मात्र आता ती काय करते काही तिला घेणं देणं नाही. लवकरच मी तुला आता तारिणी टीमचे डिटेल देणार आणि त्यानंतर तू मला या ठिकाणी 10 कोटी घेऊन ये. तेव्हा मात्र आता असं दोघींचं बोलणं एका क्षणी तारिणी लक्षात आलेलं असतं की कौशिकीचे जे वडील होते ते त्या वडिलांसाठी ही जे जे काम करायचे आणि आता ही ती कौशिकीसाठी काम करते. आता युवराजची बॉस कौशिकी आहे, सत्य आणखीनच आलेलं नाहीये, पण मात्र संशयित म्हणून कौशिका लाच देते होती जे जेला. आता तेव्हा लगेच इकडे तारिणी अलर्ट, तारिणी टीम असं बोलते. तेव्हा आता तारिणी टीम सर्व कत्री, फातिमा आणि टेकुणो आणि इकडे मात्र केदार तारिणी आता जे काही जेव्हा कौशिकी जे जेला पैशाची बॅग देणार तेव्हा मात्र आता इकडे सर्व बाहेर निघतात आणि त्यांच्यावर आता बंदुका घेऊन उभे असतात. आणि तेव्हा मात्र तारिणीला समोर बघून कौशिकीला आता तारिणी बोलते, काय झालं, तुम्ही पैशासाठी आमची ओळख तुम्हाला पाहिजे होती ना, 10 करोड देण्याची काही गरज नाही, आम्ही तारिणी टीमचे मेंबर. पण आता कौशिकी खांडेकर तुझ्या या भोळ्या बाबड्या चेहऱ्यामागे काय नेमकं रहस्य आता आम्हाला समजलेलं आहे आणि गुलाबची तुझा काय संबंध आहे ते सुद्धा आम्ही वधून घेऊ. आता तुला माझ्यापासून कोणी वाचू शकणार नाही. जेव्हा जे जे बोलते तारिणी, काय झालं, मी तुझी बॉस आहे आणि माझ्यासमोर अशी बोलायची तुझी हिंमत कशी झाली, मी तुला लाच घेताना रंगे हात पडलं जे जे. आता तुझा सर्व पर्दाफाश झालेला आहे, तू आता गप्प बस आणि हा घे ना. तेव्हाच मात्र तुझ्यासाठी एक नॉर्मल व्यक्ती आहे, तू मोठा क्रिमिनल आहेस. असं बोलत आता सर्व तारिणी त्यांना अरेस्ट करत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. तर इकडे मात्र खूप मोठा रहस्याचा आता उलगडा झालेला असतो. अशा प्रकारे आता तारिणी हुशारीने आता इकडे खूप मोठं रहस्य आता सर्वांसमोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांना आता बघत राहा तारिणी मालिका आणि आजच्या या मालिकेमध्ये जबरदस्त टीम तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.